वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर चॅनल। आज आपण फक्त 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी साखरेपासून मस्त अशी खस्ता गोजा ही मिठाई करणार आहे। ही मिठाई इतकी छान लागते, अगदी सेम गुलाबजामुन सारखी लागते। त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण पहा। तर मग पाहूया आजची रेसिपी। सर्वप्रथम एका रिकाम्या भांड्यामध्ये 1 वाटीभर इतकं गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। नंतर अर्धा चमचाभर इतकं बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे। काही गोड पदार्थ करायचा असेल त्यामध्ये नमक टाकल्याने काय होते तर पदार्थाला छान चव येते। गोड पदार्थ अजूनही छान लागतो। थोडंसं नमक देखील यामध्ये टाकून घेऊयात। आता याला खस्ता बनवण्यासाठी गरम केलेले 4 चमचाभर इतकं तूप टाकून घेऊयात। त्यानंतर आता याला छान असं मळून घेऊयात। जराही पाण्याचा वापर करायचा नाही सुरुवातीला। आता यामध्ये थोडंसं गरम केलेले पाणी यामध्ये ओतून देऊयात आणि छान असं मळून घेऊयात। तिला अर्धी वाटीभर इतकं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे। मळत असताना घट्टही मळायचे नाही आणि पातळही मळायचे नाही, म्हणजेच मीडियम स्वरूपामध्ये मळायचं आहे आणि जास्तही दाबायचे नाही। असे केल्याने काय होते तर त्याला खस्तापणा येत नाही। जसं हवं आहे ना तसं छान असं मळून झालेले आहे। आता आपण याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। पॉलिथिन कागदामध्ये याला ठेवून देऊयात। 10 मिनिटे पीठ छान असं एकजीव होईपर्यंत आपण काय करूया, आता पाक तयार करून घेऊयात। पाक तयार करत असताना खोलगट असं भांडे घेऊयात, जेणेकरून छान असं नंतर तयार केलेले खस्ता गाजा यामध्ये मुरून जाते। सुरुवातीला 1 वाटीभर इतकं साखर घ्यायची आहे आणि त्याच्याच निंपट इतकं पाणी घ्यायचं आहे। सुरुवातीला साखर छान अशी विरघळावी म्हणून हलवून घेऊयात त्याला। हळूहळू साखर छान अशी विरघळते आणि छान असा एकजीव होऊन पाक तयार होतो। फ्लेवरसाठी यामध्ये आता इलायची पूड देखील टाकून घेतलेली आहे। तरी पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक तर तयार झालेला आहे। 10 मिनिटं ठेवून दिलेले पीठ आता आपण काढून घेऊयात। पीठ छान असं एकजीव झालेले आहे। याला हलक्या हाताने मळल्यासारखं करायचे आहे आणि त्याला पसरवून घ्यायचं आहे। जास्तही दाबायचे नाही आणि कमीही दाबायचे नाही, म्हणजे मध्यम स्वरूपामध्ये दाबून घ्यायचं आहे याला आणि हळूवारपणे लाटणे फिरवून घ्यायचे आहे। लाटणे फिरवून झाल्यानंतर आता याला चाकूच्या सहाय्याने वडीसारखा आकार पाडून घ्यायचा आहे। समान असे आकार काढून घ्यायचे आहेत। चौकोन असा आकार काढून झालेला आहे। आता आपण एका पॅन मध्ये तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आता हे तयार झालेले खस्ता गाजा यामध्ये टाकून देऊयात। तेल कढायची वाट बघायची नाही। थोडंसं गरम झाले ना तेल तर लगेच ओतून द्यायचे आहे, नाहीतर जास्त तेल गरम झाल्यानंतर काय होते तर हे खस्ता गोजा आहेत ना फुटल्यासारखे होतात। जोपर्यंत हे निम्म भाजत नाहीत ना तोपर्यंत त्याला गॅस हा मंद आचेवर ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर हळूवारपणे गॅस हा मोठा करून घ्यायचा आहे। मस्त असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने छान असं भाजून घ्यायचे आहेत, म्हणजेच तळून घ्यायचे आहेत। छान असं तळून झाल्यानंतर आता गरम असतानाच याला पाकामध्ये ओतून द्यायचं आहे। जर तुमचा पाक गरम असेल ना तर बेस्टच राहील। गरम असं ओतून दिल्यानंतर काय होते तर छान असं एकजीव होण्यासाठी मदत होते। त्यामुळे काय करायचे आहे, गरमच ओतून द्यायचे आहे। आता यामध्ये दिल्यानंतर 2 तास ठेवून द्यायचं आहे। 2 तासानंतर मस्त असे खस्ता गोजा तयार होतात। एकदम परफेक्ट आणि गुलाबजामुन सारखेच लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि मी बघते की तुम्ही कमेंट करत नाही। हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा। भेटूयात असेच नवनवीन रेसिपी घेऊन।